इथे मित्रांनो आपण लाईट मोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलो. तर सिम्पली तुम्हाला इथे प्रोडक्टवरती जायचं आहे. प्रोडक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे मटेरियलमध्ये बिटमार्क प्रोडक्ट आणि शेक इफेक्टचा जो प्रोडक्ट आहे तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही इथे इम्पोर्ट करून घ्यायचा. आणि मटेरियलमध्ये जे मॉडेलचे फोटोज आहेत ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला इथे बिटमार्क प्रोडक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झालं त्यानंतर तुम्हाला इथे 3 फोटोज आणि 3 टेक्स्ट लेअर मिळतील. तर सिम्पली तुम्हाला फोटोज जे आहेत ते चेंज कसे करायचे आहेत हे तुम्हाला सांगतो. तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती जायचं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉटवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे फोटोज दिलेले आहेत मटेरियलमध्ये, ते तुम्ही इथे यूज करू शकता किंवा तुमचे स्वतःचेसुद्धा फोटो इथे यूज करू शकता. तर इथे मी पटापट बघू शकता इथे फोटोज जे आहेत चेंज केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही फोटो चेंज करू शकता. त्यानंतर सिम्पली तुम्हाला 13.3वरती जायचं आहे, प्लस तुम्ही मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेलं त्यानंतर तुम्हाला इथे मटेरियलमध्ये फोटोज जे दिले आहेत ते तुम्ही इथे एक एक करून फोटो ॲड करून घ्यायचे. तुम्ही स्वतःचासुद्धा फोटो इथे वापरू शकता. तर इथे पटापट जे आहेत ते फोटोज ॲड करून घेतो. बघू शकता इथे मॉडेलचे फोटोज जे आहेत ते मी ते ॲड करत आहे. सिम्पली फोटो ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती यायचं, फिल कंपोजिशन याच्यावरती क्लिक करायचे आणि फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे फोटोला. त्यानंतर सिम्पली अशा प्रकारे सगळे जे फोटोज आहेत ते तुम्ही इथे ॲड करून आपले सगळे फोटोज जे आहेत ते आपण इथे ॲड केले ते बघू शकता. त्यानंतर सिम्पली तुम्ही बॅक यायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्टचा जो प्रोडक्ट आहे तुम्हाला इथे ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरचा जो इफेक्ट आहे तुम्ही इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर सिम्पली तुम्ही बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोडक्टमध्ये यायचं आहे आणि हे जे पहिले 3 फोटोज आहेत त्या 3 फोटोजना आपला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. पेज कर्लरचा इफेक्ट जो आहे तो पहिल्या 3 फोटोजना आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर इथे मी लावत आहे फोटोला इफेक्ट. बघू शकता मी 3 फोटोंना हा इफेक्ट लावून घेतलेला आहे. त्यानंतर सिम्पली बॅक यायचे, शेक इफेक्टमध्ये यायचे. तुम्हाला दुसरा जो इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोडक्टमध्ये यायचं. तुम्हाला 13.3च्या बिटवरती जायचं आहे. 13.3च्या बिटवरती आल्यानंतर इथून जे आपले फोटोज सुरू होतात त्या सगळ्या फोटोजना आपला 2 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. आपले जेवढे फोटोज आहेत शेवटपर्यंत सगळ्या फोटोजना आपला हा 2 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. 13.3च्या बिटपासून ते शेवटपर्यंत जेवढे फोटोज आहेत त्यांना हा इफेक्ट 2 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर इथे मी पटापट हा इफेक्ट लावून घेतो. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंटसुद्धा करा. तर मित्रांनो तुम्ही पटापट हा इफेक्ट लावून घेतो. इथे मित्रांनो सगळ्या फोटोजना आपण इफेक्ट लावून घेतला आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोजना इफेक्ट लावून घेतलं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला 13.3च्या बिटवरती जायचं आहे. बघू शकता इथे मी 13.3च्या बिटवरती येत आहे. प्लसवरून जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक जे आहे अशा प्रकारे एक तुम्हाला PNG दिलेली आहे ती तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर प्रॉपर अशी सेट करून घ्यायचे. सेट झाल्यानंतर ही जी PNG आहे ती शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे.